तर नमस्कार भावांनो, माझी शेती माझी ओळख YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता सध्याच्या सगळ्या सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा चालू आहे, टिकटॉक परत येणार का नाही। आपण ह्या टॉपिकवरती बोलणार आहोत। तर मित्रांनो, टिकटॉक इंडियामध्ये येईल का नाही हे तर माहित नाही, पण जर आलंच तर आपल्या शेतकरी मुलांसाठी ते खूप चांगलं असणार आहे। कारण की आपले शेतकरी मुलं जे हुशार गुणवंत मुलं आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं ॲप आहे भावांनो। कारण की इंस्टाग्राम YouTube वरती व्हिडिओ बनवताना आपली जे गावातली मुलं आहेत ते थोडे घाबरतात, त्याच्यामुळे टिकटॉक असा ॲप आहे जे सगळीकडे आपले व्हिडिओ आपल्या माणसांपर्यंत नाही तर सगळ्या ऑल इंडियामध्ये आपले व्हिडिओ पाठवित असतं। तर भावांनो, टिकटॉक जर परत आलं तर आपल्या शेतकऱ्यांचे मुलांचे दिवस लवकरच येतील। तर भावांनो, असे नवीन व्हिडिओसाठी सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर भावांनो, टिकटॉक यायलाच पाहिजे, कारण की आपल्या जे गुणवंत मुलं आहेत, जे स्वतः मेहनत करून वर येणारे मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे सगळ्यात भारी आणि एकदम चांगले ॲप आहे भावांनो। काय होतं, आपण इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवताना आपले जे मित्र आहेत त्यांना घाबरून आपण व्हिडिओ सोडत नाहीत, तर टिकटॉकवर तसं नाही भावांनो। टिकटॉकवर कुणाला घाबरायची गरज नाही, आपले व्हिडिओ आपल्या माणसांपर्यंत पोहोचत नाहीत, ते दूर दूर विदेशापर्यंत जाऊ शकतात, त्याच्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही। तर मित्रांनो, जर टिकटॉक जर आलं तर आपण तर आपली आयडिया आहे त्याच्यात, आपण तर नक्की तिच्यावर हे करणार आहोत। आणि भावांनो, तुम्ही सुद्धा बी व्हिडिओ बनवा, काय नाही। आजपर्यंत सरकारने आपला कधीच विचार केलेला नाही या आपल्या शेतकरी मुलांचा, शेतकऱ्यांचा। तर भावांनो, टिकटॉकवर व्हिडिओ बनवा आणि जितकी प्रसिद्धी आपल्याला मिळेल तेवढा प्रयत्न करा भावांनो, मेहनत फुल करा, यश नक्कीच मिळेल। तर भावांनो, टिकटॉक येण्याचा आनंद आहे भावांनो, यावं अशी आपली बी अपेक्षा आहे, कारण की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खूपच चांगलं ॲप आहे भावांनो। जर तुम्हाला जर माझं जर म्हणणं पटलं असेल तर भावांनो नक्की कमेंट करा आणि लाईक करा। विकासाचा होईल प्रवाह, असो शहर वा ग्रामीण, सुखी उद्योग